नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा आमच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि दरवर्षीप्रमाणे सगळ्यांची तर गणपती बसतात. दरवर्षी गणपतीचा सण म्हणलं तर सगळे आवर्जून आणि आतुरतेने वाट बघत असतात. तशीच आम्ही पण बघितली होती वाट, पण आमच्या घरामध्ये एक छोटंसं बाळ जन्माला आले, त्याच्यामुळे आम्ही ह्या वर्षी काही गणपती बसवू शकत नाहीयेत. पुढच्या वर्षी आम्ही बसवणार आहेत. तरी पण आज आम्ही गणपतीचा आवडता पदार्थ बनवणार आहे, तो म्हणजे उकडीचा मोदक. तर सगळी मी तयारी करून ठेवली आहे, खोबरं खिसून ठेवलंय, परत त्याला जेवढं काही लागणार आहे साहित्य. हा, तर उकडीचा मोदक बनवणार आहे. चला मग मी तुम्हाला रेसिपी दाखवते त्याची, कशी बनवणार आहे. तर कशाची तयारी चालू आहे? मोदक बनवायचा रेसिपी चालू आहे आमची. बघा, भैयाला नारळाने लावले आणि इथं बसवलंय सोलायला. भैया व्यवस्थित सोला. चला, तर म्हणलं आपल्याकडे तांदळाचं पीठ अवेलेबल नव्हतं आणि आणलं पण नाहीये, कारण का दुकान थोडं लांब आहे, त्याच्यामुळे भैयाने जायला कंटाळा केला. मग मी आता तांदळाचं घरीच मस्त पीठ करणार आहे. याला आता निवडून घेतलंय. निवडून घेतल्यानंतर ना मस्त मिक्सरला बारीक करून घेणार आहे. झाला बघा आमचा नारळ मस्त गोल गरगरीत सोलून झालेला आहे. आता फोडा भैया त्याला. नारळ फोडून दिलंय मला बघा, आणि केवढा पसारा केला इथं. सगळं हिथंच ठेवलंय. कोण आवरणार हे काय माहिती, गेले फोडून. सगळं दिलं मायाकडला. आता हे करायचं म्हणल्यावर तर एवढा पसारा होतच असतो, है की नाही हो. खोबरं खिसून घेते आता मी. तांदूळ तर वाटून झालेत. गूळ पण मस्तपैकी कट करून ठेवलाय. पीठ बघू आपण कसं होतं त्याचं. हा, दूध आणलंय काही चहाला? चहा बनवायचं ना. बनवा बरं मस्त. आता मोदक करायला आम्हाला अजून तरी तुमच्यात पावर आली पाहिजे ना मोदक बनवायला. मग मस्त बनवा, विलायची वगैरे टाकून. बरं, ओके ओके. चला मग मी तांदूळ वगैरे निवडून घेतलेत. आता मिक्सरला मी बारीक करून घेणार आहे. चला, असं मस्त गरम गरम आणि स्पेशल भैयानी चहा बनवलाय आम्हाला सगळ्यांना. वाव, काय काय टाकलंस त्याच्यात? चहा पत्ती साखर. तू नाही, तू काय बी टाकीत असतोस म्हणून म्हणलं काय काय टाकलंस नेमकं चहा. पण टाकतात मसाला, खडा मसाला तर सगळं टाकतात त्याच्यामध्ये. आता काहीच नाही टाकलं. मग सांगितलं ना तुम्हाला टाकू नका म्हणून. काही नाही हो, असा मस्त चहा लागतो. आता बनवून दिलाय गरम गरम मस्त चहा पितो आणि लगेच आम्ही मोदक करायला लागणार आहे आता. ओय, काय बघतोय वरती? ओय, इकडे बघ. ए, तुमच्या शाळेत गणपती बसवलाय का रे? नाही बसवला? शाळेत जातो का नाही तू नक्की? इकडे बघ की. नाही जात शाळेत? मोदक आवडतो का तुला? मोदक खायला येड आहे. मग दीदी काय इकडे चाललंय बघा, इकडे दीदींचे भांडे. आता का झाले का नाही भांडे घासून अजून? हा, थोडे राहिलेत. हा, आवडतोय मोदक? केल्यावर तुला देते काय? काय रे, केल्यावर तुला देते काय? खातो का बघू तू? खातोय. हे बघा मस्त आपलं सारण असं झालंय खमंग आणि खुसखुशीत. त्याच्यामध्ये मी रेसिपीला काय काय घेतलं होतं तर सांगते तुम्हाला, शेअर करते मी. त्याच्यामध्ये सर्वप्रथम टाकलेलं आहे तूप. तूप झाल्यानंतर न खोबरं त्याच्यामध्ये मस्त खिसलेलं खरपूस भाजून घेतलं. विलायची पूड टाकली, खसखस टाकली आणि गूळ टाकलाय. तर हे बघा किती मस्त व्यवस्थितपणे, त्याला जास्त चिकट पण नाही, काय नाही, एकदम असं सुटसुटीत झालेलं आहे आपलं सारण. मस्त आणि परफेक्ट झालंय. आता पिठाचं बघू काय धोरण होत आहे त्याला.
फर्स्ट टाइमच मोदक करायला घेतलेत बरं का मी. हे उकडीचे मोदक मी पहिल्यांदाच बनवायला घेतले. थोडी मोबाईलनं वगैरे माहिती पण घेतली, ताईंना पण थोडं विचारलं आणि मग मी लागले मोदक करायला. आता बघू फायनली आपलं मोदक होतोय का नाही होत ते. आता पीठ तर मेन आहे बरं का. पीठ जर व्यवस्थित झालं, त्याला चिरा वगैरे गेले नाही तर मग मोदक एकदम मस्त होणार आहेत. मस्त स्टीम वगैरे देऊन त्याच्यावर तूप वगैरे टाकून खायला एकदम. पर्यंत तुम्ही असंच व्हिडिओ नक्की बघा. उकडीचे मोदक आम्ही कसे बनवले तर आणि जमलेत का ते पण तुम्ही नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. कोणी लाईक सबस्क्राईब केलेले नसेल तर लवकर तुम्ही लाईक सबस्क्राईब आमच्या यूट्यूब चॅनलला लवकरात लवकर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग आपलं सारण बघा रेडी झाले व्यवस्थित. हे थंड करायला ठेवले जरा प्लेटमध्ये बसवून. थंड करून मग ते मोदकमध्ये सारण भरतात. तर मी आता इथं घेतलेलं आहे पीठ मळायला. हे तांदळाचं पीठ घेतलंय. त्याच्यामध्ये आता थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचंय, 1 चमचा तूप टाकायचं आणि गरम पाणी करून घेतलंय. गरम पाणी करून म्हणजे पीठ मळायचं, म्हणजे त्याला चिरा वगैरे काही जात नाही आणि व्यवस्थित एकदम मळलं जातं. बघू आता कसं पीठ होतंय. चला त्यामध्ये थोडं मीठ टाकून घेतले. आता त्याच्यानंतर मी तूप टाकून घेते, म्हणजे कसं पीठ एकदम मऊ झालं पाहिजे, त्याच्यामुळं तूप टाकून मळायचं त्याला. कुठं शिकलेली आहे मोदक बनवायचं? हो, मी मोबाईलवरती बघितले. म्हणजे तुला बी येत नाहीत? मला पण येत नाही. मी पण फर्स्ट टाइमच बनवायला लागले. फेल जायला नाही पाहिजे. फक्त फेल गेली तर सगळ्याच नुकसान. काही संबंध साधायचा नुसतं नाही होणार, मग व्यवस्थित होतं. म्हणजे तू पहिल्यांदाच बनवायली का? हो, पहिल्यांदाच बनवायला लागले. हो, तरी पण व्यवस्थित सारण झालंय बघा. ते ह्याचा बिझनेस करायला पाहिजे यार मग मोदकाचा. गणपतीमध्ये चालत. गणपतीमध्ये जरी चालले तर मग कमी बिझनेस होईल का? जर तुला परफेक्ट पद्धतीने येत असली, चांगल्या क्वालिटीची बनवत असली बघू ना तर मग मला. करायला काय हरकत? त्याच्यामुळे म्हणलं ट्राय करूयात, जमतात का मला. जमते ना, पण फेल नाही गेले पाहिजे. वाटलं तर अजून एकदा टी व्हीवर किंवा कोणाला विचार किंवा ह्याच्यावर बघ व्हिडिओ वगैरे. भाजलं का? गरम पाणी हो दे. मग थोडं शांत होऊ दे ना पाण्याला. का लगेच गरम गरमच टाकू म्हणून मान असते तिथे. एवढं गरम पाणी टाकायची गरज नाही. थोडं शांत होऊ दे त्याला मग टाक. नाही तर त्याच्यात आधी पाणी टाक नंतर हात घाल त्याच्यामध्ये. हा ना, लई भाजलं जोरात मला. थोडं शांत होऊ दे त्याला. लालच झालं हाताला. जर तुम्हाला कोणाला रेसिपी उकडीच्या मोदकची माहिती असेल तर नक्कीच आम्हाला सांगा, कारण आम्हालाही काही माहिती नाही. आम्ही फर्स्ट टाइमच बनवण्याचा प्रयत्न करतो, पण तो सक्सेस होईल का नाही याची काही गॅरंटी नाही आहे, कारण आमच्या आचार्याला माहिती नाही कसं बनवायचं. कारण फक्त व्हिडिओ बघून हा प्रकार चालू आहे. कारण आमची गणपती बसवण्याची भरपूर इच्छा होती, बट आमच्या इथं बाळ आल्यानंतर आम्हाला गणपती बसवू शकत नाहीत असं सांगितलं घरच्यांनी, की एवढा महिना 1.25 महिना काहीच कुठली गोष्ट देवाधर्माची करायची नाही आहे. त्यामुळं आम्ही नाही तर आमची गणपती दरवर्षीप्रमाणे याही गणपती बसवायचा होता आम्हाला, पण आमची इच्छा यावर्षी अधुरा राहिली. बट नेक्स्ट टाईम याच्यापेक्षाही धूमधडाका आम्ही गणपती बसवणार. मित्रांनो, पहिला मोदक आपला बनवलेला आहे, बट मोदक काय एखादा बॉम्ब आहे, काही कळलं नाही. एवढा मोठा मोदक बनवायला जाड जाड परती वगैरे काय मोदक बनवायली का एखादा ॲटोम बॉम्ब बनवायला. टाकू नको आधी मोदकचा आकार येतो का बघ त्याला अगोदर. येतोय ना हो. अरे तू डिझाईन तर बघ, ते सगळं ओपन व्हायला लागले जिकडून तिकडून. मला तर वाटा नाही मोदक बनन म्हणून. अरे यार, तुला घरच्यांना फोन कर वाटलंच तर काय काय टाकावं लागतं, कशाचं पीठ टाकावं लागतं बघ. आता एवढ्या आजच्या मोदकाचा कार्यक्रमच होईल. फेल गेला आणि परत तो मोदक वापस पिठामध्ये टाकलेला आहे आणि आता दुसरी प्रोसेससाठी चालली आहे. मैद्याचं पीठ वापरण्याचा प्रयत्न चालू आहे. ते काय साधा नाही गेलं, म्हणजे व्यवस्थित काय बनत नव्हता तो. आता त्याच्यामध्ये मैदा एंटर करायला चालू आहे. मैदा टाकून बघतो काय.
मैलदा कारण ते पहिला आयटम आमचा फेल गेला कारण तांदळाच्या पिठाने होत नाही तो. जर कुणाला माहीत असेल तर नक्कीच सांगा, आम्ही नेक्स्ट टाईम तुमच्या रेसिपीनुसार बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. आता मैदा टाकल्यावर बी काय होतं आहे का नाही काय माहिती. पण ते मोदक बनवायला ना मोठी म्हणजे समजा एक निवत बनवला तिचा अगोदर तर ते गोळा करताना ओपन व्हायला लागला. मग नेमकं त्याला उकडून घ्यावं लागतं की काय हे तर माहीत नाही. बघू आता मैदा मिक्स केल्यानंतर त्याचा रिझल्ट काय येतो आहे. बघू शकता मित्रांनो, बघा दुसरा एक बनवलेला आहे आता हे मला तर वाटत नाही की पूर्णपणे बनलेला आहे म्हणून. हे आधीच पीठ चिकटपणा धरत नाही, एकदम सुटसुटीत पीठ व्हायला लागले. गब्बासाव होते. अरे उगं टाकून उपयोग नाही त्याच्यामध्ये. आधी पिठाची रेसिपी बघ व्यवस्थित कशी आहे काय. ते लय जाड जाड व्हायला लागले मोदक. जाडच मोदक असतात ते. एवढा जाड नाहीये. अरे लय जाड झाला ना तो. नाही तुला एकटीलाच सगळे खावं लागतील ते नाही जर व्यवस्थित झाली तर. खाते. मग काय 10 दिवस खाय. गणपती बाप्पा जोपर्यंत आहेत तोपर्यंत खाय. मग पहिला मोदक तयार झालेला आहे. मोदक आहे की मोमोज आहे याच्यामध्ये अंतर काय समजा. चांगले झालेत ना हो. अरे ते मोमोज दिसायला मला, मोदक दिसा ना ते मोमोजचा आकार आलेला आहे त्याला. लेक उकडून बघायचा. तूच बघन तूच हे कर आता. पसरट मोदक पहिल्यांदा बघितलाय मी फर्स्ट टाइमच बनवायला लागले. अरे बनवायला तर मग अगोदर रेसिपी वगैरे माहिती करून घ्यायची. आता हे मोमोजचा बिझनेस चालू करायचा, मोदकाचा चालू करायचा होता तर आता मोमोजचा. मोमोज तर ऑटोमॅटिकच यायला लागलेत. होतात व्यवस्थित. गप्पा व्हायच्या आधीच नाही चाललंय नुसतं. मोदक बनवता बनवता आमचा गॅस संपला. गॅस संपल्यानंतर बाहेर तर खूप जोरदार पाऊस चालू होता. तरी पण ह्यांनी पावसामध्ये जाऊ नये बघा आता सिलेंडर आणलाय. आता मोदकला आम्ही फक्त स्टीम द्यायची राहिली आहे. आता गॅस लावून लगेच आम्ही स्टीम देणार आहे. खूप वेळ झालं मी करून ठेवलेत, म्हटलं कधी गॅस घेऊन येतात. तर फायनली आता गॅस घेऊन आलेत. पावसात भिजले पण आहेत. भिजले का हो तुम्ही? पाऊस चालू आहे ना बाहेर. हे लावंत वरच करायला लागतं नाही असं. इकडून घ्यायचं. चांगलं शिकवलंय मला गॅस लावायला. जमन का नाही मला लावायला गॅस? अहो कसं हे बघा स्टीम द्यायला ठेवलेत. आता याला 15 मिनिटं ठेवल्यानंतर मस्त ते फुलतीन असे. हा मला दाखवा पहिलं करून झालेलं. हो बघा. पण हे मला आली पलीकडचं जे मोदक आहे का मोमोज आहे काय अहो, मोदक अलीकडचा उलट- मोदक दिसायला. अहो असं नसतो. हा उकडीचा मोदक असाच असतो. हे बघा त्याला मस्त पैकी अशी डिझाईन वगैरे आली. म्हणे भाजन भाज नाही भाजलंच आहे. नक्कीच तुम्ही सांगा हे मोदक आहे का अहो, छान मोमोज आहे. झाले. फर्स्ट टाइम बनवलं तरी पण चांगले झाले. तुम्ही नाव नका ठेवायचं. ते बी पकडता येईल. चिमट्याने पकड. बघा किती सुंदर झाले. तर व्यवस्थित स्टीम बसली त्याला. हे जेवढे असे वरी दिसायले ते स्वतः मी केलेले आणि जेवढे चपटे दिसायले ते हिने केलेले. हे छान दिसायला लागला मी केलेला. हा छान दिसायला लागला. हा बघा केवढा दिसतोय. छान झाले व्यवस्थित मस्त. मी आता खाली देते. झाले. तर आता तूप टाकून त्यात काय नाहीये. बघा माझ्या मोदकाला नाव ठेवले आणि किती सुंदर पद्धतीचे मोदक, उकडीचे मोदक बरोबर झाले. परफेक्ट एकदम. तर त्याच्यावरती तूप टाकून सगळ्यांना देणार आहे खायला.
नाव ठेवता ना मला. तूप घे ना अजून का टाकले ऑलरेडी सगळे. कशात टाकले अजून पहिले टाकलं का नाही काय माहिती. घ्या बरं यातलं थोडं. मोदक आहे का घागर आहे काय माहिती. हे सगळे मोमोजच दिसायला मोमोज नाही, एक नंबर तसेच मोदक असतात ते माहिती का तुम्हाला. त्याचा आकार मोमोज दिसायला लागलेत ते मोदक नाही येत ते. नावच ठेवतात ना चांगलं झाल्यावरती. मग माहिती घ्यावं लागते आधी कुठलंही करायचं म्हणलं ना तर सगळ्यात First time पहिलं आधी केले पण कुठल्याही चांगले गोष्टीची झाले. माहिती चांगले घेतल्यानंतर झाले चांगले झाले. त्याच्यावर अंमलबजावणी केली तर कुठलाही रिझल्ट अहो, योग्य चांगले झालेत निघतो. जर असं नुसतं बघायचं आणि कुणाचं ऐकायचं आणि करायचं आणि ते मोदक बनणार नाहीत. गणिमत मी होतो सहकार्य मित्र हो, म्हणून तुला मी राहू द्या, करून राहू द्या. दिलेले आहेत. बाकी सगळं तू मी एकच केलंय. बनवला होतास तो बी फेल गेलाय. काहीच बाकीचे संबंध जेवढे नाही. काय मोदक बनवलेले आहेत ते स्वतः मी बनवलेले आहेत. बापरे! गरम व्हायले आणि मग याच्यात थोडे थोडे एक एक चमचा टाकून द्यायचा. मग फायनली मोदक रेडी आणि स्वतः मी केलेले मोदक काय नाही, बघू सगळं शकता. बघितलंय. मी केलं. स्वतः गप्प मी बसा. केलेले मोदक तुम्हाला कसे वाटतात हे नक्कीच कमेंट मध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मी केलेत भेटूयात मोदक. मी नेक्स्ट केलेत. ब्लॉग मध्ये. गप्प बसा. बाय.